40 गावात राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा उत्साहात, जय हिंद हायस्कूल व आनंदीबाई मुलींच्या शाळेने मारली बाजी. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आनंदीबाई बंकट मुलांचे व मुलींच्या हायस्कूलमध्ये श्रीमती सीतामाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्व मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरशालेय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांच्या प्रेरणेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल. या अटीतटीच्या स्पर्धेत समान गुण मिळाल्याने प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. निकालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. क्रमांक. विजेत्या शाळेचे नाव. प्रथम विभागून आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल चाळीसगाव व जय हिंद हायस्कूल धुळे. तृतीय साने गुरुजी विद्यालय कन्नड. उत्तेजनार्थ कळंत्री विद्यालय चाळीसगाव. निबंध स्पर्धा निकाल. 2 गटांत झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लहान गट. 1. प्रथम मृणाली हिमांशु ईशी. 2. द्वितीय श्रेया सतीश भोसले व कोमल सुनील पवार. 3. तृतीय साक्षी शिवाजी भोसले. उत्तेजनार्थ स्नेहा संदीप परदेशी. मोठा गट. 1. प्रथम उदय दीपक बागड. 2. द्वितीय निधी दिनेश सुरवाडे, अदिती किरण जाधव व स्वरा गीतेश कोटस्थाने. 3. तृतीय स्वरा गीतेश कोटस्थाने व आर्या सुनील चव्हाण. उत्तेजनार्थ लावण्या प्रवीण निकम. गरिबी शिक्षण थांबवू शकत नाही. नीलकंठ गायकवाड. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की परिस्थिती कितीही बेताची असली तरी गरिबी शिक्षण थांबवू शकत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षणातून यश संपादन करा. शाळेचे चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासातूनच प्रगती साधण्याचे आवाहन केले. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.सी. पाटील होते. व्यासपीठावर योगेशभाऊ अग्रवाल, व्हाईस चेअरमन सुशीलभाऊ अग्रवाल, विश्वस्त मिलिंद देशमुख, उपाध्यक्ष डॉक्टर विनोद कोतकर, सचिव राजेंद्र अग्रवाल, प्रायोजक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता सोमाणी, समाधान बच्छाव व सुरेखा गायकवाड यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक प्रशांत नेरकर यांनी मानले. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.